प्राधिकरणातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार पीएमआरडी मध्ये होत असलेले विलिनीकरण हे पिंपरी चिंचवडमध्ये व्हावे अशी मागणी जनमताद्वारे नागरिकांनी दिली आहे. तत्पूर्वी विरोध करत शिवसेनेतर्फे पिंपरी चिंचवड नवनगर विकास या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी संभाजी चौक ते पिंपरी चिंचवड नवनगर विकास या कार्यालयावर शिवसेनेने हजारोंच्या संख्येने धडक मोर्चा काढला. यावेळी शिवसेनेने घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये 72% लोकांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवलाय. तसेच पिंपरी चिंचवड विकास प्राधिकरण जनतेला विश्वासात न घेता राज्य शासनाने हा निर्णय घेतलाय. आज हा मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यात आलाय. पण याची योग्य दखल सरकारने घेतली नाही तर त्याचे तीव्र स्वरूपही सरकारला पाहायला मिळेल, असा इशारा शिवसेना शहराध्यक्ष राहुल कलाटे यांनी दिलाय. चाचणीमध्ये हजारो लोकांनी जे फॉर्म भरले त्यात 72% लोकांचं असं मत आहे की पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विलिनीकरण व्हावं, जेणेकरून गेले काही वर्ष सर्व सुविधा वीज पाणी हे सर्व महापालिका पुरवत असल्यामुळं लोकांना महापालिका ही सोयीस्कर वाटते. आणि ज्या प्रकारे हे PCNDDचं PMARDत विलिनीकरणाचा घाट घातलेला आहे, हा कशासाठी घातला आहे? का इथे असणाऱ्या ठेवींसाठी घातला आहे का लाखोंचे भूखंड घशात घालण्यासाठी घातलाय? लोकांना आज सुविधा पाहिजेत. 12.5% प्रश्न पेंडिंग आहेत. असंख्य प्रश्न पेंडिंग असताना जनतेचे कशासाठी PMRD पाहिजे? आणि इथं महापालिका काम करत असताना आज गेले काही वर्ष PCNDDतल्या कितीतरी पेटा या महापालिकेत वर्गीकरण ऑलरेडी केलेल्या होता. मग आज यांना PMRDत विलिनीकरण करायचं का सुचलं? आणि आम्ही जनतेचं मत लक्षात घेत आज हे आम्ही आंदोलन शांततेच्या मार्गात करत आहोत. पण ह्यांनी जर सरकारने याची दखल नाही घेतली तर आम्ही तीव्र प्रकारे लोकांच्या भावना या लोक रस्त्यावर उतरतील, आम्ही जनतेच्या पाठीशी उभे राहू.